जालना जिल्ह्यामध्ये सामान्य रुग्णालयामध्ये एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलेला आहे। रुग्णालयात रुग्णांवर चक्क फरशीवरच गाद्या टाकून उपचार सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आलेला आहे। रुग्णालयात जवळपास 200 बेडची सोय आहे, तरी सुद्धा सामान्य रुग्णालयात प्रशासन रुग्णांना फरशीवर गाद्या टाकून उपचार करतंय। त्यामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं आज स्पष्ट झालेलं आहे। दरम्यान प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी प्रतिक्रिया आता अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेली पाहायला मिळते। कसं असतं, बऱ्याच वेळेला आपण काही म्हणजे ऑपरेशन्स करतो तेव्हा महिलांच्या फॅमिली प्लॅनिंगचे वगैरे, तर तेव्हा महिलांची इच्छा असते नाही आम्हाला आजच करा, जरी पण बेड वॅकंट नसेल किंवा काही, तर त्यामुळे काही परिस्थिती कधीतरी तशा प्रकार होऊ शकतात। आणि असं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जालन्याचा झालेला आहे। त्याच्या कशामुळे झालं ह्याची काही माहिती मी अजून घेतलेली नाही, ते घेतल्यानंतर मी बोलेल। जाणते अजाणतेपणी जर घाई गडबडीमधून जर एखाद्या रुग्णाला खाली जर उपचार दिले गेले असेल तर चुकून परिस्थितीच्या कारणावरून दिले गेले असेल, परंतु आम्ही लगेच त्यावर दुरुस्त करून त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये जाऊन बेडवरतीच उपचार केलेले। सध्या एकाही रुग्णावरती बेड खाली रुग्णावरती उपचार केला जात नाही। प्रत्येक रुग्णाला हा बेडवरतीच उपचार केला जातो। आणि त्यामध्ये जर खरोखरच कुणाकडून जर चूक झाली असेल जाणीवपूर्वक, तर त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्यात येईल।